हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होत। तर आज कनी म्हणजे उद्या नागपंचमी आहे, त्यामुळे कनी नागपंचमीच्या आदल्या दिवशीची मी किरकोळ तयारी असते, पण ती करावीच लागते। तर ती तयारी मी आता करणार आहे, तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जा बाबा तिकडं पिडू नको। अगोदर कनी मी तुम्हाला ऑनलाईन ड्रेस मागवला ते दाखवते। थोडंसं तिथं कनी वेगळा वाटलं आणि घेतल्यानंतर मार्बल सूत आहे, टॉप आहे ते बहिणं नेला तोपर्यंत पायजमा आहे, त्यानंतर हा दुपट्टा आहे। पण हे सूत कनी असं अस्तर आहे आत, पण मार्बलचं सूत आहे। उद्या नागपंचमी दिवशी तुम्हाला घालून दाखवते। शेंगदाणा थोडंसं कनी भाजून घ्या, कारण माझं शेंगदाण्याचं कूट संपलाय की नाही। तर शेंगदाणे काढलेले बारीक गॅसवर असं भाजून घेते मी, साल काढत नाही। तसेच मिक्सरला कनी मोठी जशी भरड करायची, एकदम बारीक असं कूट करायचं। पहिला कनी गूळ टाकूया आणि गिरण करायचं, कारण आज दळप पण जास्त आहे। तर इथे हे बघा, मी हरभऱ्याची डाळ पण कधी भाजायला घेतल्या, कारण मला उद्याची पण तयारी करायची आहे। उद्या नागपंचमी आहे, त्यासाठी मला तांदळाचं पीठ करायचं आहे गिरणीला। परत हे डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ पण मला पाहिजे उद्यासाठी। तर त्यासाठी आता डाळ भाजून घेऊया, गहू टाकलेला आहे, तोपर्यंत तांदूळ निवडून घेऊया। इकडे माझी देवपूजा पण झाली आहे। तर एकदा आपली देवपूजा पण झालेली आहे, कारण डब्यातलं तांदूळ संपलेलं आहे। तर आता त्या पोत्यातलं काढून घेते। मला हे कधी आता सकाळच्या गिरणीला पीठ करून घ्यायचं आहे, कारण संध्याकाळनंतर काय होतं माहिती आहे, घरगुती गिरण असल्यामुळे संध्याकाळचं सगळ्यांच्या बायका चालू असल्या की नाही गिरणीला लोड येतो, त्यामुळे मला हे दुपारपर्यंत आवडलं। गव्हाचं देवपाक झालेलं आहे, त्याच्यात कधी लगेच डब्यात ओतून ठेवायचं। डब्याचं झाकण लगेच बंद करायचं नाही, नाहीतर मग ते गरम पीठ असते की नाही त्यामुळे वास येतो पिठाने। पीठ भरूया म्हणजे मला लगेच हे करायचं, तांदूळ पण टाकायचा आणि त्यानंतर शेवटी डाळ टाकायची, कारण डाळीच्या पिठाने कधी त्याचा जो घास पहिल्यांदा डाळ टाकल्यानंतर तांदूळ टाकलं की नाही, त्या डाळीचा घास त्या तांदळाच्या पिठालाच लागतो। तांदळाचं पीठ असं पांढरं शुभ्र निघत नाही, त्यामुळे मला पहिल्यांदा तर तांदूळ घालणार, त्यानंतर डाळ घालणार। एकदम दळप केली की नाही गिरण पण लगेच असं साफ करून ठेवायला बरं पडतं, नाहीतर आता की नाही पावसाळ्यात काय होतं, थोडंसं असं पांढरं बुरशी आल्यासारखं होतं। त्यामुळे पिठं झाली की लगेच गिरण स्वच्छ करायला लागतं। स्वच्छ करायची, ह्याचं गिरणीचं भांडं घासून स्वच्छ करून ठेवायचं, म्हणजे आपलं काय घरचं दळप सारखं नसतं, 15 दिवसातून एकदा असतं। त्यामुळे झालं लगेच पटकन केलं की नाही बुरशी पण होत नाही, नाही तर मी आजच पिठाचा डबा ठेवला तर पण त्या पिठाला की नाही जाळी होते त्या भांड्याच्या। पोस्टाची कशी जाळी तयार होत्या तशी या भांड्याला पण होते। पांढरं झाले तांदूळ लावूया।
तर आता गिरणीची सगळी कामं झालेली आहेत, सगळे पिठं डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत. आता फक्त वाळलेले कपडे आणूया बाहेरचे आणि इथं मशीनला लावलेले कपडे बाहेर उन्हात टाकूया. कपडे नंतर 4 नंतर घडी करून ठेवूया. अरे नुसता मागणं फिरत असते. तर हा दे भरणी घासल्या काल मीठ भरून ठेवूया भरणीत. आता जवळजवळ माझी अर्धी तयारी झाली आहे. अर्धी तयारी म्हणण्यापेक्षा 80% झालेली आहे. फक्त आता मला नारळ आणायचे उद्यासाठी आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागोबा. आमच्याकडे इथेच कुंभारांच्या घरी नागोबा मिळते. मातीचा नागोबा असते की नाही तसं बैल म्हणा नाग म्हणा मातीचं बनवून देतात. तर मला ते आजच मी ते अजून गुळ पण आणावं लागेल आणि अजून नागोबाला व्हायला म्हणजे आमच्याकडे नागोबाला लाह्या पण वाहतात. त्यासाठी मला ते पॉपकॉर्नचं पाकिट असतं की छोटं ते आणून ठेवावं लागेल. म्हणजे उद्या ते लाह्या पाडून नागोबाला व्हायला लागेल. ज्वारीच्या पण लाह्या तयार केल्या तर चालतात, पण मी ते आता तयार भेटते तर ते तयारच आहे. तेवढी 2च कामं आता राहिलेली, ती काय मी संध्याकाळी करेन. चला तर ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथेच बंद करूया. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.